हॅलो एव्हरीवन. जर्मन वर्मन या माझ्या यूट्यूब चॅनलच्या पहिल्या मराठी व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते. आधी थोडक्यात एक पार्श्वभूमी सांगते चॅनल सुरू होण्यामागची. जर तुम्ही इंग्लिश व्हिडिओ ऑलरेडी जे 3 आहेत त्यातलं काही ऐकलं असेल तर हे नवीन नसेल तरीही मी मधुरा देशपांडे शेंबेकर गेल्या 13 वर्षांपासून मी जर्मनीत राहते आणि हौस म्हणून लिखाण करत असते. बरेच लेख जर्मनीतल्या माझ्या अनुभवांबद्दल, जर्मन भाषेबद्दल असे थोडेफार मी लिहिलेले आहेत. पण त्याचसोबत गेल्या 2 वर्षांपासून मी गेम्युझोन गेव्यूचं नावाने इंस्टाग्रामवर एक नवीन पेज सुरू केलं होतं. जे मूळ ज्याचा उद्देश असा होता की भारतीय खाद्यसंस्कृती आणि भारतीय खाद्यपदार्थ हे जर्मन लोकांपर्यंत अधिकाधिक प्रमाणात पोचावेत असं. कारण नान आणि करीज या अशा टिपिकल पदार्थांच्या पलीकडे त्यांना फारशी माहिती नसते आणि तेवढीच त्यातही महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ तर अजून वेगळे असतात. तर त्या उद्देशाने एक पेज सुरू केलं होतं जे 2 वर्ष तसं खूप काही पुढे गेलेलं नव्हतं. पण सरप्रायझिंगली म्हणा किंवा जे काय अल्गोरिदम असतात गेल्या 2 महिन्यांमध्ये त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यातही अनेक भारतीय लोक तिथे आले आणि फूडसोबतच तिथे अनेक प्रश्न आले. ते म्हणजे भाषेबद्दल, की तू इतकी भाषा चांगली कशी बोलू शकतेस, इतकी फ्लुएंट कशी बोलू शकतेस. तोपर्यंत मला खरं तर असं त्याबद्दल हे माहिती आहे की आम्ही भाषा बोलतो आणि आम्ही प्रोफेशनल फ्लुएन्सी आहे माझ्याकडे. पण तरीही एवढं वाटलं नव्हतं जेवढा तो त्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांमधनं मला पण थोडी वेगळी जाणीव झाली. माझ्या आजूबाजूलाही असे वेगवेगळे गट आहेत, म्हणजे अनेक लोकं आहेत विविध गटातले, की काही जण आहेत जे माझ्यासारखेच किंवा माझ्यापेक्षाही चांगले अनेक जण बोलू शकतात आणि असेही आहेत जे 15-20 वर्षांपासून इथे राहत असूनही अजिबातच बोलत नाहीत किंवा काही जण अगदीच कामापुरतं थोडंसं बोलतात. असं वेगवेगळे प्रकार आहेत. पण मी सुरुवातीपासनं इथे जर्मन भाषेतच काम केलेलं आहे आणि त्याचसोबत बाकीही असे आता म्हणजे हे जसं जर्मन पेज सुरू केलं तर त्याही निमित्ताने भाषेबद्दलचं मुळातच प्रेम जे पहिले मराठीबद्दल आहे आणि मग खरं तर या बाकी भाषांबद्दल. तर या सगळ्या याच्यातनं मग विचारमंथन सुरू झालं. त्यातही माझं लिखाण जरा कमी झालं कारण नोव्हेंबरमध्ये एका ॲक्सिडेंटमुळे माझा हाताचं म्हणजे डाव्या कोपर फ्रॅक्चर होणे वगैरे हे सगळे प्रकार झाले. त्यामुळे जरा व्हिडिओ थोडे सोपे वाटायला लागले, जे अजूनही मला वाटत नाही तेवढं सोपं. पण त्या सगळ्या पार्श्वभूमीतनं शेवटी जर्मन वर्मन या माझ्या लिखाणासोबतच हे चॅनल सुरू झालेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये मी आधी थोडक्यात काही प्रश्न जे आले होते या माझ्या गेमेझोन गेव्यूचं या पेजवर आणि त्याच्यातनं जे काही विचारमंथन झालं त्याच्याबद्दल थोडक्यात सांगते आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये अजून माहिती असेल. सुरुवात जरी भाषेबद्दल असली तरीही त्याचसोबत जनरलही तुम्हाला माहिती मिळेल जर्मनीतल्या माझ्या अनेक जे मी लेख लिहिलेले आहेत किंवा नवीन माझ्याकडे जे काही अनुभव जमा होत असतात त्याबद्दलची माहिती देणारे असे वेगवेगळे व्हिडिओज आता नाहीसे चॅनल सुरू झालेलं आहे तर यातनं येत राहतील. त्याच्यामुळे तुम्हाला आवडलं असल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. कारण कदाचित लिखाण वाचणारे लोक म्हणजे थोडे कमी असतात. यूट्यूबमधून अजून जास्त लोकांपर्यंत पोचलं हे सगळं तर मला आनंदच होईल. तर सगळ्यात पहिले या पूर्ण म्हणजे जेव्हा मी भाषेबद्दलही बोलणार आहे तेव्हा कुठेही भाषा शिकवणे हा माझा उद्देश नाही आहे. जास्त कारण मी त्यातली एक्सपर्ट नाही आहे. म्हणजे माझ्या अनेक म्हणजे ज्यांनी प्रॉपर टीचिंग मध्ये सगळं हे शिकलेलं असतं भाषा शिकवणे तो माझा प्रांत नाही आहे. पण मी अर्थातच माझा अनुभव जो जमा झालेला आहे त्याबद्दल बोलू शकेन. काय टिप्स अँड ट्रिक्स आहेत, कशा थ्रू आम्ही माहिती मिळवत गेलो. बरेचदा ती ठरवून प्रयत्न करून भाषा शिकणे हा एक प्रकार असतो आणि काही वेळेला तो घडत जातो वेगवेगळ्या माध्यमांमधून. म्हणजे पुस्तकं वाचण्यापासून तर वेगवेगळे TV प्रोग्राम्स बघण्यापर्यंत अशा अनेक गोष्टींबद्दल हळूहळू पुढच्या एक व्हिडिओमध्ये येत जाईल. पण भाषा शिकवणे हा या चॅनलचा मुख्य उद्देश नसेल. आता सांगते की भाषा मी कशी शिकले. तर मी पुण्यात खरं तर होते तेव्हा आणि माझ्या ऑफिसशिवाय म्हणून मी जेव्हा भाषा शिकायला सुरुवात केली तर मी A1 सर्टिफिकेट मी केलं होतं. पण त्याच्यात बरेचदा खंड पडत होता कारण ऑफिसचे काही कमिटमेंट्स असतात. कधीतरी जमतं, कधी नाही जमत. अशा ह्याच्यात ते थोडंफार झालं होतं आणि मी A1 नंतरही पुढे थोडं शिकले. पण
त्यात काही फार पुढे करता आलं नाही. आणि मग मी नंतर 2012मध्ये जर्मनीत आले. भाषा मुळात शिकले कारण तेव्हा माझा होणारा नवरा हा ऑलरेडी जर्मनीत होता आणि मग इकडे आल्यानंतर जॉबसाठी आपल्याला भाषा लागेलच असं एक ते गृहीतक डोक्यात होतं आणि त्यातनं ती सुरुवात झाली आणि तिथून मग ते पुढे तो प्रवास भाषेचा रंजक होत गेला. तर पहिल्या ते झाल्यानंतर मी जेव्हा इथे आले तेव्हा या मधल्या लेव्हलला मी होते A1 आणि B1 च्या A1 आणि A2च्या मध्ये खरं तर कुठेतरी. आणि मग इथे आल्यानंतर मी फोक्सोक शुलं म्हणजे प्रत्येक बहुतांशी गावांमध्ये जी एक शाळा म्हणूयात आपण त्याला, तिथे शाळा म्हणण्यापेक्षाही वेगवेगळ्या म्हणजे जिथे लहान मुलांची शाळा अशी नाही, मोठ्यांसाठीची अशी एक जागा आहे की जिथे तुम्ही भाषा आणि इतरही तिथे बरेच कोर्सेस घेतले जातात. तर तिथे मी पुढचं शिकायला सुरुवात केली आणि मी तिथे B1 पर्यंतचं सर्टिफिकेट केलं. कारण हा खूप जणांचा प्रश्न आला की सर्टिफिकेट कोणतं आहे तुझ्याकडे. तर मला त्याची कधी कधी गंमत आत्ता अशी पण वाटते कारण ऑन सर्टिफिकेट माझ्याकडे काय आहे भाषेचं आणि मी काय बोलू शकते याच्यात तसा आता फरक पडलेला आहे. कारण त्याच्यानंतर जवळपास मागची 13 वर्ष जर्मन कंपनीत रोज जर्मन कलिग्ससोबतचं काम, त्याच्यानंतर इतरही प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही दुकानात जाता तिथपासून तर आता मुलाच्या शाळेपासून प्रत्येक ठिकाणी संवाद हे नेहमी जर्मनच होतात आणि त्याच्यामुळे आलेली जी काही त्या अनुभवातनं आलेली जी काही फ्लुएन्सी आहे ती वेगळी आहे. तर त्याच्यामुळे ते बरेचदा सर्टिफिकेटवरचं नेमकं काय हे सांगताना मलाही एक विचार डोक्यात येतो की नेमकं काय असेल. कारण कदाचित ग्रामर किंवा तत्सम यांनी आम्ही तेवढे C1 या लेवलचं शिकलेलो नाही, जे अनेक जण शिकतात तेही. पण ते आमचं झालेलं नाही. पण अनुभवातनं पुढचं सगळं येत गेलं आणि शेवटी असं होतं की काम आपण कुठे करतो आहे ते त्या विषयातलं त्या भाषेचं नॉलेज हळूहळू अजून वाढत जातं, हे पण होतंच आणि मग एकेका फेजमध्ये आपण शिकतो. तर ही आहे म्हणजे सर्टिफिकेटची स्टोरी. आणि मग त्याच्यानंतर माझ्या मते इथे आल्यानंतर किती विविध माध्यमातनं आम्हाला फायदा होत गेला हे आता मला अजून जाणवत गेलं. गेल्या 2 महिन्यात यावर खूप विचारमंथन झालं. मी याबद्दल फार पूर्वी एक काही लेखही लिहिले होते. पण माझ्या मते हे अजून जसं विचार करत गेले तसं सापडत गेलं की काय वेगवेगळ्या गोष्टींनी आम्हाला मदत झाली असेल ज्याच्यामुळे आम्ही भाषा शिकलो. तर त्या याच्यात माझ्या मते आज एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की भाषा शिकायचीच आहे हा विचार करूनच मी इथे आले. म्हणजे माझ्या डोक्यात असं नव्हतंच किंवा खूप पूर्वग्रह न ठेवता मी इथे आले. हे मी त्या काळातलं सांगते जेव्हा फोनवर कोणतेही ट्रान्सलेशन ॲप्स नव्हते. खरं तर फोनवरचं इंटरनेट ही गोष्ट तशी नवीन होती. आणि त्याच्याशिवाय इतरही अनेक रिसोर्सेस किंवा जी काही माध्यमं आत्ता आहेत भाषा शिकण्यासाठीची किंवा नुसती माहिती मिळवण्यासाठीची, की आत्ता अनेक जण असे आहेत की जे इथल्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे माहिती देत असतात. हे आमच्याकडे नव्हतं. त्याच्यामुळे त्या काळातलं हे कदाचित तोही फरक पडला असेल. पण ओव्हरऑलच येताना भाषा आपल्याला शिकायची आहे. कारण एक म्हणजे इथे राहायचं म्हणजे तेव्हा खरं तर इथेच पुढे कायम राहायचं आहे हे नक्की नव्हतं. पण इथे जे काय वर्ष राहायचं असेल त्याच्यासाठी भाषा आवश्यक आहे आणि आपल्याला जॉब हवा असेल, नोकरी हवी असेल तर त्यासाठी तर भाषा आवश्यकच आहे. कारण मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आणि ऑटोमेशन, सेफ्टी, फंक्शनल सेफ्टी अशा याच्यात काम करत होते. तर त्यामुळे ते एक सतत डोक्यात होतं की भाषा शिकायची आहे आणि ही भाषा खूप कठीणच असते, ही भाषा आपल्याला जमणारच नाही, असे संभव पूर्वग्रह तेव्हा नव्हते. त्याच्यामुळे असं असेल कदाचित की मुळात सुरुवात जी झाली ती तशी पॉझिटिव्ह नोटवर झाली आणि मग अर्थातच या पूर्ण याच्यात बरेचदा अनेक अडथळे आले. अनेकदा असे प्रसंग घडले की जिथे कुठे मी आता तोंड लपवू कारण मी भाषा चुकीची वापरली आहे असं वाटलं. अनेकदा त्यातनं म्हणजे आम्ही खूप हसलो नंतर त्या गोष्टींवर. त्या क्षणी त्याचं आपल्याला वाईटही वाटत असतं. तर असे अनेक प्रसंग घडतच शेवटी ती भाषा शिकलो. कारण 25व्या वर्षी मुळात भाषा एक पूर्ण वेगळी शिकायला सुरुवात केली होती. त्याचा फरक पडतो. पण सुरुवात तरी नक्की अशी झाली की आपल्याला भाषा शिकायचीच आहे. इथे बाकीच्या ठिकाणीही बोलायचं आहे आणि त्याच्यामुळे "इश kann nicht Deutsch", म्हणजे मी भाषा बोलू शकत नाही असं मी फार कमी वेळा वापरलं. खूप मी हळू बोलायचे सुरुवातीला अर्थातच. त्याच्यासाठी अर्थात तेही आहे की तेव्हा समोरचे लोकही तसे होते थोडंफार समजून घेणारे.
पण प्रयत्न मी नक्की करायचे. थोडेफार हातवारे असतात आपले, साईन लँग्वेज असते. अशा सगळ्या मिक्स हे करून सुरुवातीला बोलावं लागायचं. पण जसं-जसं इथे राहायला लागलो तसा माझ्या मते अजून फरक हा पडतो, की ती भाषा खूप वेगवेगळ्या प्रकारे कानावर पडते आणि त्यांनीही आपल्याला फायदा होतो. आमच्यासोबत म्हणजे मी आत्ता असं पण म्हणते, की मी आणि माझा नवरा आम्ही दोघंही जेव्हा जॉइन झालो इथल्या आमच्या पहिल्या ऑफिसमध्ये, तेव्हा एकही तिथे भारतीय कुणीही नव्हते. पूर्णच कामकाजाची भाषा ही अख्खीच्या अख्खी जर्मन होती. म्हणजे असं कुठेच नव्हतं, की आम्ही थोडंसं इंग्लिश अगदी इंटरनॅशनल प्रोजेक्ट्समध्ये जे काही आम्ही बोलायचो ते पण ते कमी होतं आणि जास्तीत जास्त म्हणजे इंटरनल मीटिंग्सपासनं तर प्रत्येक ठिकाणी जर्मनच वापरली जायची. त्याच्यामुळे तो एक आम्हाला अर्थातच फायदा झाला, की तिथे आम्ही शिकत गेलो. ऑन जॉब ट्रेनिंग टाईप ते होत गेलं, की आम्ही तिथे नवीन भाषा आणि त्याच्यात मग तांत्रिक म्हणजे शब्दसुद्धा जे आमच्या कामाच्या संदर्भात वापरले जातात ते सुद्धा आणि मग रोजच्या तुमची मुळात सेंटेन्स फॉर्मेशन आणि या सगळ्यासाठी जी काही व्होकॅब्युलरी, याशिवाय मग बाहेर जाणे, साधं म्हणजे मी असं नेहमी म्हणते, की सुपरमार्केटमध्ये जाणे ही सुद्धा एक शाळा असते. एक्सटेंडेड क्लासरूम्स होत्या या सगळ्या, की जिथे वेगवेगळ्या प्रकारे ती माहिती मिळत गेली. याच्याबद्दलही मी पुन्हा हळूहळू काही व्हिडिओजमध्ये बोलणार आहे, की कोणते सहज वाचू शकू आपण अशा गोष्टी होत्या, की ज्या आम्ही वाचल्या. म्हणजे घरी येणारी वर्तमानपत्र आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातनं कसं नॉलेज वाढत गेलं असेल असं जाणवतं. तर हे होतं. त्याच्यानंतर आम्ही टी व्हीवर वेगवेगळे लोकल प्रोग्राम्स बघायचो आणि अ, या म्हणजे शेवटी भाषा बोलणे म्हणजे काय, तर बोलण्याबद्दल मला कारण स्पेसिफिकली खूप विचारलं गेलं, की भाषा बोलते कशी? कारण माझ्या मते लिहिताना म्हणजे ईमेल फॉर्मेशन किंवा याच्यात आता वेगवेगळे जे टूल्स आहेत ट्रान्सलेशनचे किंवा एआयमुळे आता आलेले अजून जे काय ऑप्शन्स आहेत ते वापरता येतात असं होतं. पण बोलताना तो कॉन्फिडन्स लागतो. चुकलं तरी हरकत नाही हे एक स्वतःला पण सांगावं लागतं, की ठीक आहे आपलं चुकलं तरी हरकत नाही. पण बोलत राहायचं आणि मग ती प्रॅक्टिस कशी करायची असेही प्रश्न आले. तर या सगळ्याच प्रश्नांबद्दल हळूहळू मी एकेका व्हिडिओमध्ये नक्की बोलणार आहे आणि आय होप की त्याचा नवीन भाषा शिकणाऱ्यांना, जे नवीन इथे आलेत त्यांना आणि भारतातूनही भाषा शिकणाऱ्यांना फायदा होईल. पण त्याचसोबत मी म्हणाले तसं की याच्याशिवाय वेगवेगळ्या इतरही गोष्टींबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आता बोलत राहीन. तर हे होतं थोडक्यात बॅकग्राऊंड आजच्या पहिल्या व्हिडिओचं, मुळात या व्हिडिओ म्हणजे चॅनल सुरू करण्यामागचं. आणि आता पुढे याच्यानंतर अजून आपण बोलत राहूच. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले हे नक्की सांगा. मधुरा सुमेध म्हणून माझं जे इंस्टाग्राम पेज आहे तेही मी नंतर लिंक करते. म्हणजे तुम्ही तिथेही मराठी लिखाण बघू शकता. म्हणजे मी मराठीतनं जे काही लिहिते ते तिथेही असेल किंवा फोटोज असतात, फोटोग्राफी आवडीने करते. तर ह्या सगळ्यासाठी तिथेही असू शकता आणि अर्थातच या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. थँक यू.